नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 15 ध्वनी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। त्यामधील अ प्रश्न, ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला टिंबटिंब म्हणतात, तर कमी दाब व घनतेच्या भागाला टिंबटिंब म्हणतात। उत्तर, संपीडन आणि विरलन। हा प्रश्न, ध्वनीच्या निर्मितीला मध्यमाची गरज टिंबटिंब। उत्तर, असते। एका ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या 1000 इतकी आहे। या ध्वनी तरंगाची वारंवारिता टिंबटिंब इतकी असेल। उत्तर, 500 हर्ट्झ। ई प्रश्न, वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगाची टिंबटिंब वेगळी असते। उत्तर, वारंवारता। उ प्रश्न, ध्वनी क्षेपकामध्ये टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेमध्ये होते। उत्तर, विद्युत आणि ध्वनी। प्रश्न क्रमांक 2, शास्त्रीय कारणे सांगा। त्यामधील अ प्रश्न, तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वर तंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते। उत्तर, वेगवेगळ्या सांगीतिक स्वरांची वारंवारता वेगवेगळी असते। ही वारंवारता ताणावर अवलंबून असते, म्हणून तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वर तंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते। हा प्रश्न, चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही। उत्तर, कारण आहे, चंद्रावर हवा नाही। ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता आहे, पण चंद्रावर कोणतेच माध्यम नाही, त्यामुळे चंद्रावर ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही, म्हणून चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही। ई प्रश्न, ध्वनी तरंगाचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रसारण होण्यासाठी त्या हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते। उत्तर, ध्वनीची निर्मिती व प्रसारण होण्यासाठी हवे सारख्या माध्यमाची आवश्यकता असते। ध्वनी निर्माण होणे म्हणजे हवेत कंपने निर्माण होणे होय। या कंपनांमुळे हवेत कमी अधिक घनतेचे व दाबाचे हवेचे पट्टे निर्माण होतात। कमी घनतेच्या कमी दाबाच्या पट्ट्याला विरलन व जास्त घनतेच्या जास्त दाबाच्या पट्ट्याला संपीडन म्हणतात। हवेतील रेणू जागच्या जागी पुढे मागे होत राहून संपीडन व विरलन स्थिती निर्माण होते। ही संपीडने व विरलने पुढे पुढे सरकत जाताना पूर्वी ज्या जागी संपीडन निर्माण झाले त्याच जागी दुसऱ्या क्षणी विरलन निर्माण होते। ही स्थिती पुढे पुढे सरकत जाते। हवेचे कण फक्त मागे सरकत जातात व पुन्हा आपल्या मूळ जागेवर स्थिर होतात। ही विरलने व संपीडने कानापर्यंत पोहोचताच हवेतील कणांच्या हालचालीमुळे कानाचा पडदा त्याप्रमाणे कंप पावतो व ध्वनी ऐकू येतो। या ठिकाणी हवेचे कण पुढच्या कानाला धक्का देऊन पूर्वस्थिती स्थिर होतात, स्वतःची जागा सोडत नाही। जसे आगगाडीला इंजिन जोडताना इंजिनचा धक्का शेवटच्या डब्यापर्यंत पोहोचतो, पण डबे जागा सोडत नाही, तसेच उगमस्थानी निर्माण होणारा कंप कानापर्यंत पोहोचतो, पण हा कंप पोहोचविणारा हवेचा कण स्वतःची जागा सोडत नाही। प्रश्न 3, गिटारासारख्या तंतुवाद्यातून आणि बासरीसारख्या फुंकवाद्यातून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी होते? उत्तर, गिटार सारख्या तंतुवाद्यात पसरलेल्या तारांचा ताण कमी जास्त करून तसेच तारेच्या कंप पावणाऱ्या भागाची लांबी बोटांनी कमी जास्त करून कंपनाची वारंवारता बदलली जाते। यामुळे निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते। बासरी सारख्या फुंकवाद्यातून बोटांनी बासरीवरची छिद्रे दाबून किंवा मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी जास्त केली जाते। त्यामुळे कंपनाच्या वारंवारता बदल होऊन निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते। प्रश्न क्रमांक 4, मानवी स्वरयंत्रापासून आणि ध्वनिक्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो? तर बघा, मानवी स्वरयंत्र इथे दिलेला आहे आकृती। मानवी स्वरयंत्र
मानवी स्वर यंत्र हे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असते. त्यामध्ये 2 स्वर तंतू असतात. या स्वर तंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते. फुफ्फुसातील हवा जेव्हा ह्या जागेतून जाऊ लागते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. स्वरतंतूवरील ताण कमी अधिक करून वेगवेगळा आवाज निर्माण करता येतो. ध्वनी क्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो? तर बघा, आपण मायक्रोफोन मध्ये बोलतो तेव्हा निर्माण झालेल्या ध्वनीमुळे त्यातील तारेचे कुंतल कंप पावते. चुंबकीय क्षेत्रात ते कुंतल कंप पावल्यामुळे विद्युत निर्मिती होते. ही विद्युत धारा ध्वनी क्षेपकाकडे जाते. त्यातील तारेच्या कुंतलातून ही विद्युत धारा वाहू लागल्यामुळे तेथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. त्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय बलामुळे ध्वनी क्षेपकाचा पडदा कंप पावतो व तसाच पण मोठा ध्वनी निर्माण होतो. 5 नंबर प्रश्न, ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग आकृतीसह स्पष्ट करा. तर ही आहे आकृती. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. तर बघा, उपकरणाची मांडणी. एक काचेची हंडी सपाट पृष्ठभागावर ठेवली आहे. नळीमार्फत ही हंडी निर्वात पंपाला जोडली आहे. या पंपाच्या सहाय्याने हंडीतील हवा काढून घेता येते. हंडीत एक विद्युत घंटा ठेवली आहे. तिचे स्विच बाहेरून चालू बंद करता येते. स्विच चालू करून घंटा वाजवा, आवाज ऐकू येतो. आता स्विच चालूच राहू द्या व हळूहळू हंडीतील हवा काढून घ्या. जसजसे हंडीतील हवा कमी कमी होत जाते तसतसे आवाज क्षीण होत जातो. हवा जास्तीत जास्त काढून घ्या व आवाजाची तीव्रता पहा. तीव्रता एकदम कमी कमी होत जाते. आता हळूहळू हवा पुन्हा हंडीत सोडा. घंटीचा आवाज मोठा मोठा होत जातो. ध्वनी प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता आहे. हा आहे निष्कर्ष. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.